गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात घडली। या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। अलका तलमले वय 40, तेजू तलमले, प्रणाली तलमले अशी मृतकांची नावे आहेत। आरोपी अंबादास तलमले वय 50 याला पोलिसांनी अटक केली। हत्याकांडाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावातील आरोपी अंबादास तलमले हे आपल्या दोन मुली, एक मुलगा, पत्नी यांच्यासोबत वास्तव्य करीत होता। काही महिन्यांपासून घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याने ही घटना घडल्याचे परिसरात बोलले जात आहे। शनिवारच्या रात्री मुलगा बाहेर गेला होता। दोन मुली, पत्नी गाढ झोपेत होत्या तेव्हा अंबादास तलमले याने कुऱ्हाडीने तिघांवर सपासप वार केले। यात पत्नी अलका, मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघींचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली। या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या हत्येचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन हे घटनास्थळी पोहोचले। पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत। 12वीचे पेपर संपण्याआधीच जीवन संपविले। लहान मुलगी तेजू तलमले ही इयत्ता 12वीची विद्यार्थिनी आहे। सध्या 12वीचे पेपर सुरू आहेत। 12वीत चांगल्या गुणांसहित उत्तीर्ण होण्याचं तिचं स्वप्न होतं, मात्र डोक्यात सैतान शिरलेल्या तिच्या वडिलांनी तिच्या स्वप्नांचा चुराडा केला।